गेल्या भागात आपण पाहिले की अमोल विनयला नेहाचा विषय सोडून दे असं सांगतो. प्रिया खूप चांगली मुलगी आहे, त्याचे आयुष्य सुंदर होईल असेही सांगतो. आता पाहू पुढे. दुसऱ्या दिवशी विनय कामावर गेला आणि अमोलची वाट पाहू लागला. अमोल आलाच नव्हता. त्याला वाटलं घरातून उशिरा निघाला असेल. सतत घड्याळाकडे पाहत होता. तितक्यात त्याच्या ऑफिसचा कलीग राघव आला. फार काळजीत दिसत होता. तो आला आणि म्हणाला, विनय, अमोलचा रस्त्यात अपघात झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. हे ऐकताच विनय धावतच सुटला. प्रिया ऑफिसमध्ये यायला आणि विनय बाहेर निघायला. प्रियाला काळजी वाटू लागली. ती केतकीकडे गेली आणि विनय असं धावत गेल्याचे सांगितले. प्रिया म्हणाली, केतकी, विनयची काळजी वाटते. काही वाईट झालं तर नसेल ना? केतकी म्हणाली, प्रिया, अगं अमोल सरांचा अपघात झाला आहे, त्यामुळे ते पळत गेले. प्रिया, काय? अमोल सरांचा अपघात झाला? आपणही जाऊया, चल ना. केतकी तिला शांत करत म्हणाली. प्रिया, जास्त पॅनिक होऊ नकोस. आपण जाऊया, पण आता जाऊन काय करणार? त्यांची ट्रीटमेंट चालू असेल. दुपारून निघूया? प्रिया म्हणाली. केतकी, अगं विनय सर एकटेच आहेत. फार काळजीत दिसत होते. आपण गेलो तर त्यांनाही आधार वाटेल. एकटेच गेले आहेत ते. केतकीला तिची दगमग कळत होती. ती म्हणाली, ठीक आहे, जाऊया आपण. दोघींनी कॅब केली. प्रिया म्हणाली, केतकी, काल आपण अमोल सर आणि विनय सर यांना किती बोललो. केतकीचा चेहरा उतरला. ती म्हणाली, प्रिया, तू काहीच बोलली नाही. मीच त्या दोघांना रागाच्या भरात खूप काही बोलून निघून गेले. मला आता माझा स्वतःचा राग येतो आहे. मी अशी विचित्र कशी वागू शकते? इतकं सगळं होऊन देखील ते दोघेही गप्प होते. प्रिया, मी काय करून बसले? आज अमोल सरांचा अपघात झाला. फार गिल्टी फील होतंय. मला समजत नाही मी काय करू. केतकीला तिच्या वागण्याचा फार पश्चाताप होत होता. प्रिया म्हणाले, केतकी, खरं तर चूक माझीच आहे. तू जे काही म्हणालीस ती केवळ माझ्या मैत्रीपोटी. आता मलाच अपराधी वाटत आहे. माझ्या वागण्यामुळे हे सगळं घडलं. केतकी म्हणाली, नाही ग प्रिया, तू काही मुद्दामून असं केलं नाही. तुझ्या मनात खरं प्रेम असल्या कारणाने तुझी होणारी घुसमट मी पाहत होते आणि म्हणूनच मी बोलले. पण असं वाटतं मी माझ्या तोंडावर ताबा ठेवायला पाहिजे होता. प्रिया तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली, केतकी, बघ आता जे झालं त्याला आपण काही करू शकत नाही, पण जाऊन अमोल सरांच्या तब्येतीची चौकशी करू शकतो. खरं तर काल आपण कालच्या काल माफी मागितली तेही बरं केलं. नाही तर आपण स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो. केतकी म्हणाली, अगदी बरोबर बोलते आहेस तू प्रिया. आपण काल केलं ते योग्य केलं. इथे विनय हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत खूप काळजीत होता. त्याच्या डोक्यात अमोलचे शब्द फिरत होते. तू जर नेहाचा विचार सोडणार नसेल तर तू मला नेहमीसाठी गमावशील. हा विचार करून त्याला फारच रडू येऊ लागले. तो रडू लागला. गाडीमध्ये ड्रायव्हर देखील त्याची विचारपूस करू लागला. तो ड्रायव्हर देखील त्याला म्हणाला, साहेब, काळजी करू नका. अमोल सरांना काही होणार नाही. ते इतके छान व्यक्ती आहेत की त्यांच्या पाठी अनेक जणांचे आशीर्वाद आहेत. त्यांना काहीच होणार नाही. ते सुखरूप असते. हे ऐकून विनयला धीर आला. पण त्याला अमोलची काळजी वाटतच होती. कधी एकदाचा अमोलला बघतो आहे असे झाले. विनयला स्वतःचा राग येऊ लागला. विचार करू लागला, किती पोटतिडकीने तो समजावत होता आणि मी मात्र नेहासाठी त्याचे ऐकत नव्हतो. आता ह्यापुढे नेहाचा विचार करणार नाही. हॉस्पिटल जवळ आला. गाडीतून उतरला. तोच त्याला पाठवून प्रिया आणि केतकी येताना दिसल्या. त्या दोघींना पाहून तो तिथेच थांबला. केतकी प्रिया त्याच्या जवळ आल्या. विनयचा रडावलेला चेहरा बघून प्रियाला फार वाईट वाटले. ती विनयला धीर देत म्हणाली, सर, काळजी करू नका. अमोल सर ठीक होतील. विनयच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तिघेही अमोलला बघायला गेले. तिथे गेल्यावर समजले की अमोलला ताबडतोब रक्ताची गरज आहे. प्रियाचे रक्त मॅच झालं. तिने अमोलला रक्तदान केलं. विनयने अगदी प्रियासमोर हात जोडले आणि म्हणाला, अगदी योग्य वेळेवर तुम्ही आलात. तुमचे उपकार झाले. प्रियाने त्याचे हात पकडले आणि म्हणाली, सर प्लीज असं बोलू नका. उलट मी अशा वेळेस मदतीला येऊ शकले हेच माझं नशीब.
डॉक्टर आले आणि म्हणाले, अमोल अगदी व्यवस्थित आहे, 2 दिवसांनी डिस्चार्ज देऊ. हे ऐकताच विनय खुश झाला. सकाळपासून जीव टांगणीला लागला होता. त्याला खूप बरं वाटलं. डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. प्रियाही त्याचा आनंद डोळ्यात साठवत होती. विचार करत होती, हा मित्राला इतका जीव लावतो तर स्वतःच्या जोडीदाराला किती खुश ठेवेल. असा जीवाला जीव देणारा जोडीदार नशिबानेच मिळतो. विनय, तुझी बायको तर मीच होणार. प्रियाच्या चेहऱ्यावर हास्य पाहून केतकी हळूच म्हणाली, प्रिया, तुझ्या डोक्यात काय खिचडी शिजते आहे, मलाही सांग. प्रिया हलकेसे ओठ दाबत म्हणाली, काही नाही ग. विनय म्हणाला, अमोलला बघायला जाऊया. केतकी म्हणाली, आधी तुम्ही आणि प्रिया बघून या, मी नंतर जाते. केतकी प्रियाच्या कानात पुटपुटली, आत्तापासून सवय लाव विनय सोबत जोडीने फिरायची. प्रियाने तिला चिमटा काढला आणि म्हणाली, अगाव, तुला मी आता बघतेच. प्रिया आणि विनय दोघे त्याला बघायला गेले. अमोल प्रिया आणि विनय दोघांना पाहून खुश झाला. विनय अमोलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, कसा आहेस, बरं वाटतंय ना आता. अमोल कान इकडे कर. विनय जवळ आला. तुला आणि प्रियाला एकत्र पाहून खूप बरं वाटतंय. विनय गालात हसला. प्रिया लांबच उभी राहून सर्व पाहत होती. मित्रांचं प्रेम पाहून तिलाही फार बरं वाटलं. अशा जमान्यात जिथे रक्ताची नाती सुद्धा दुरावली आहेत, तिथे अमोल आणि विनय मित्र म्हणून आदर्शच होते. विनय म्हणाला, अमोल, प्रिया मॅडम वेळेवर धावून आल्या, त्यांनीच तुला रक्त दिले. अमोल, प्रिया मॅडम थँक्स, तुम्ही वेळेवर माझ्या मदतीला धावून आलात. प्रिया, त्यात इतकं काही नाही सर, माझं नशीब की मी तुमच्यासाठी मदत करू शकले. अमोल म्हणाला, अजून एक मदत कराल ना. प्रिया, हो बोला ना सर. विनय विचारात पडला, कारण अमोलच्या डोक्यात नक्कीच काहीतरी होतं हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. विनय देखील कान डवकारून ऐकू लागला. अमोल विनयकडे पाहत म्हणाला, विनय, आपण सिनियर सिटीजन आहोत का. विनय, नाही अमोल, असं का विचारत आहेस. अमोल, जस्ट कन्फर्म केलं. प्रियाकडे पाहून बोलू लागला, मला छोटीशी मदत पाहिजे होती. ती म्हणजे मला आणि अमोलला सर सर करू नका. आय मीन सर करू नको, नावानेच बोल. प्रिया, हो मी प्रयत्न करीन. अमोल, प्रयत्न नाही, नावानेच बोलायचं आहे. प्रिया, बरं सर. जीभ चावत, बरं अमोल. अमोल, हो, आणि तुझी मैत्रीण केतकी, तिलाही सांग. प्रिया, हो सांगते, ती देखील आली आहे तुम्हाला भेटायला, पाठवते. अमोल, तुम्हाला नाही, तुला म्हण. प्रियाने स्मित हास्य दिले आणि निघून गेली. ती बाहेर जाताच विनयने त्याला चिमटा काढला. अमोल, आई ग, असा कसा मित्र आहे तू, किती जोरात चिमटा काढला. विनय, तुला नाही वाटत का तू जरा जास्तच बोलत होता. अमोल, अजिबात नाही, मी बरोबर बोलत होतो. तुझी प्रेमाची गाडी मलाच पुढे करावी लागणार आहे. विनय, आधी तुझी तब्येत बरी कर. अमोल, मी ठणठणीत आहे आणि प्रिया आणि तुला पाहून डोळे तृप्त झाले. विनय, झालं ना तुझ्या मनासारखं. अमोल, अजून नाही, आता तर ही सुरुवात आहे. जोपर्यंत ती माझी वहिनी होत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. हे बोलायला आणि केतकी आत यायला. अमोल आणि विनय दोघे शांत बसले. क्रमश. कथालेखन अश्विनी ओगले. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.